तुकडोजी महाराज सांगतात, आपली ताकद दाखवा, आपली शक्ती दाखवा, संगम शरणम गच्छामी, म्हणजे संघटित या. अरे पशु पक्षी कीटके किती दररोज आपापल्या गावातले माझ्या कीर्तनाने, माझं कीर्तनी यूट्यूबवर चालू आहे, माझ्या तुम्हाला प्रार्थना राहील. अरे राजा, क्रिकेट पाहायला गेले, किती चिवत्याचा बाजार झाला सांगा बरं जगामध्ये किती. अरे कुंभमेळ्यामध्ये अंग धुयाले गेले, किती जण मेले होती तर लोकांचं लोक समजत नाही. अरे कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करायला गेले, आग लागली, भगदड मचली, किती लोक मेले बाबू. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, माझा अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, माझा अमृत पिलाने से क्या फायदा. कुंभमेळ्यामध्ये अनेक लोक मरण पावले, कशासाठी? डुबकी मारने को गए. आता बंगळूर कर्नाटक मध्ये एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झाली. गर्दी काय साठी? काही शेतकऱ्याच्या हक्क, शेतकऱ्याचा आवाज, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. अरे जणू रात्रंदिवस कष्ट केले, त्या शेतकऱ्याच्या कापसाले भाव नाही, त्याच्या सोयाबीनले भाव नाही. परवा मी आश्रमातले निंब नेले, निंबू 6 कट्टे निंबू नेले. 6 कट्ट्याचे 2100 रुपयाले माझ्या शपथनं. 7 कट्टे सॉरी, तोलणारा हा यातच केलं. 300 रुपये कट्ट्यानं गेले. 20 किलो निंबू 300 रुपयानं गेले, 2100 आले. तोळ्याचे किती दिले? 1000 तोळ्याची मजुरी दिली. 250 रुपयाचं ॲटो भाडं झालं 1250. 210 रुपये कमिशन. 600 रुपये 6 कट्ट्यावर उरले. 7 कट्ट्यावर 600 रुपये. जय जवान जय किसान. अबे मेला किसान, काय गळफास घ्या, इतकं भयानक आहे बाबू. हे झालं निंबूचं. सोयाबीनचं सोडा, कधी कधी तर असं म्या म्हणायला नाही पाहिजे, मी प्रबोधनकार आहो, पण रागानं म्हणतो की कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते. आणि दररोजच्या 10 पुळ्या नगदीनं खपते आणि स्वतःची तलप फुकतात भागते. अरे जीव दुखणार नाही काय? म्हणून बच्चू भाऊचा हा अन्नत्याग आंदोलन का चालू आहे? हे झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि त्याला जाग येऊ द्यावं लागत, नाही तर अजून एक दिवस भारी पडील. आता मला सांगा, एवढे लोक बिना खाया प्यायचे भाऊ संघ बसलेले आहेत. अरे यायच्या कार्यक्रमात भाषण ऐकायला कोणी येत नाही. आता या बाया पा बरं, यायचे चेहरे पा. गरीबाच्या बाया 6 महिन्यापासून फॅरेन लवलीची तिची भेट नाही होईल. हसावर नेऊ नको बाई, तू खोटं बोलतो काय माय? मी कुठून लाव सांगू? तुमचे केस असे दिसून राहिले की त्याले खोबरेल तेल मायच्या शपथनं भेटेल नाही, तर तुला शांती आवल्या कुठून भेटल? काही बायाचे चेहरे असे दिसते की तिचा चुलत भाऊ पॉन्ड्स पावडर तिले 3 महिन्यापासून भेटला नाही. आणि ह्या मावल्या बिचाऱ्या आजच्या या कार्यक्रमात बसून आहेत आणि ह्या स्वयंपाक म्हणजे अन्न त्याग असल्यामुळे स्वयंपाकाचा विषयच नाही भाऊ. पण आम्हाला यांना वाचवणं आहे बरं. यायचं ब्लड कमी होऊ नये, यांची तब्येत खराब होऊ नये. कारण शेतकऱ्यासाठी कोण जगते सांगा बाबू? शेतकऱ्याकरता कोण जगते? डांबर खायला जगतात, संडास खायला जगतात, कमिशन दाब्याला जगतात. शेतकऱ्याकरता कोण आहे?
माझा तुकडोजी बाबा एवढी ग्रामगीता तुकडोजी महाराजानं आमच्या करता लिहिली म्हणून मी बच्चू भाऊंना धन्यवाद देतो. अरे काल तुकाराम दादाची स्मृती दिन होता. रवी भाऊ मानव हजर होतात. तुकाराम दादानं जसं जन्मभर स्वातंत्र्य सैनिक असून मानधन घेतलं नाही आणि आमदारकीचं मानधन वाढू नये हे बच्चू भाऊ तिथं भांडत होते. बाबू टाळ्या वाजवा कारण यायचे मानधने अर्जंट वाढवत. बच्चू भाऊचं म्हणणं होतं शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढवा. यायचं मानधन नाही वाढवलं तर चालल पण तेच तर आहे ना बाबू. अरे सरकार माय बाप असला न्याय कसला. सरकार माय बाप असला न्याय कसला. अरे गरीब उपाशी हाय दुसरा तुपाशी कसला. मजूर उपाशी हाय दुसरा तुपाशी कसला. अरे मजूर उपाशी हाय दुसरा तुपाशी कसला. आवाज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. जरा जोरात. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सरकार माय बाप असला न्याय कसला. मजूर उपाशी हाय दुसरा तुपाशी कसला. अरे मजूर उपाशी हाय दुसरा तुपाशी कसला. आपण जर एकत्रित आलो ना शेतकरी मजूर ऑटो चालक दिव्यांग मंडळी अरे आपण अवघे लोक एकत्रित आलो. 10 रान कुत्रे वाघाच्या नरडीचा घोड घेतात. वाघाले मारून टाकतात. गवताचा हत्ती दोर हत्तीले आवरते बाबू. एक एक काळी असे तुम्ही मी आमचे पुरं पॅटर्न आहे. रवी भाऊ मानव आदरणीय संदीप पाल महाराज अंजनगाव आमचा प्रचार पुऱ्या महाराष्ट्रात चालू आहे. बच्चू भाऊचं आंदोलन चालू आहे. अन्नत्याग आता लोक दररोज वाढतील. सरकारनं लवकर ऐकलं तर बरं. दुसरे कलाकार आहेत पंकज पाल महाराज यवतमाळ जिल्हा पुसद. तिसरे कलाकार आहेत डबल पवन पाल. चौथे कलाकार आहेत रामपाल महाराज अंजनगाव आणि 5वे आहेत वेदांत पाल मुंदाने अमरावती. हे तर 10 जण आहेत. अजून 50 जण बाकी आहेत. आमचा हा खंजेरी समजू नका. हे खंजेरी नाही. हे काम पडलं तर खंजीर आहे बाबू. हे काम पडलं ना तो बाबा रोज बजेगी खंजरी रे मेरी. रोज बजेगी खंजरी. अन्यायाच्या विरुद्ध शेतकऱ्याला न्याय देण्याकरता आमचा काही पैसे कमावण्याचा धंदा नाही. 55 वर्षात आमची इस्टेट वाढली नाही बाबू. माझ्या शेतकऱ्याकरता या ग्रामगीतेचा विचार बच्चू भाऊ कडू सारखे जे आमचे नेते आहेत रंजल्या गांजल्याची अरे रक्तदानाची चळवळ उभी करणारे. तुम्ही प्रहारच्या मंडळीनं हजारो बॉटल रक्तदान केलं. टाळ्या वाजवा. त्यात तुमच्या एका रक्ताच्या थेंबाची कोण 10 बॉटला दिल्या कोण 70 दिल्या. बच्चू भाऊचा तर अंदाज नाही किती रक्तदान केलं. तुम्ही कार्यकर्ते तुमच्या बायाईमध्ये आहे का एखादी बाई रक्तदान करणारी. उभ्या राहा. उभी नाही बाई. बाबर बाया रक्तदान करतात का. अरे नवरा कधी देत असला तर या बाया या ताई दोघी जणी नवरा कधी रक्त देत असला ना ते ह्या ब्रेक करते. राहू द्या देऊ नका. पण माय बहिणीनं कोण्या गावच्या आजी तुम्ही
चंद्रपूर जिल्हा शेगावून आले काय इथं कशा काय माहिती देणार आहे माईक हे घे. तो द्या. बंद होता का बे हा